तेजल चौकेकर खोत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात। पुण्यात मुसळधार पावसामुळे भीमा नदीला पूर आलाय। मुसळधार पावसामुळे आर्वी बेटाचा संपर्क देखील तुटला गेलेला आहे। नदीकाठाच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पुण्यात मुसळधार पावसामुळे भीमा नदीला पूर आलेला आहे। मुसळधार पावसामुळे आर्वी बेटाचा संपर्क आता पूर्णपणे तुटला गेलेला आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भीमा नदीचा जे विसर्ग आहे तो सुद्धा आज सकाळी 1,70,000 क्युसेक पर्यंत पोहोचला आहे। म्हणून आपण जे नदी काठीचे गाव आहे त्या ठिकाणचे सर्व नागरिकांना, लोकप्रतिनिधी लोकांना आणि आपले सर्व लोकल प्रशासनाला सूचना दिलेली आहे की त्या ठिकाणी नदी पातळीपासून लोकांनी थोडा लांब राहायचं आहे आणि काळजी सर्व लोकांनी तिकडे घेतली पाहिजे। तसेच आपल्या जिल्ह्यामध्ये आर्वी बेट जे आहे श्रीगोंदा तालुक्यात त्याचा पण जे संपर्क आहे ते काल तुटलेला आहे। पण त्या ठिकाणी जवळपास 185 लोकांची वस्ती आहे। त्या सर्व लोकांकडे सफिशियंट क्वांटिटीमध्ये आपल्याकडे रेशन आणि औषध उपलब्ध आहे। तर वाशिममध्ये विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला आता वेग आलेला आहे। मोहिमेला वेग देण्यासाठी शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आली आहे। नियुक्त बीएलओ यांना काम करता यावं यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। तर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसारच हा निर्णय घेण्यात आलाय। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। बुलढाण्याचे 100 सायकल स्वार पंढरपूरकडे रवाना झालेत। आषाढी एकादशी निमित्त सायकल वारी सुरू आहे। तर 3 जणांपासून सुरू झालेल्या वारीत यंदा 100 सायकल स्वार रवाना होत आहेत। 3 महिलांचा समावेश आहे। तर बुलढाणा सायकल क्लब सायकल रिंगणात सहभागी होणार आहेत। देखना एकल चलाव सायकल या घोषवाक्याने बुलढाण्यामध्ये गेल्या 5 वर्षापासून बुलढाणा सायकल क्लब दरवर्षी पंढरपूरला जातो। अतिशय 20-25 लोकांचा सुरू झालेला क्लब आज 150 लोकांपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। त्यांच्या प्रसारामुळे दिवसेंदिवस लोक सायकल चालवायला लागलेले आहेत आणि दरवर्षी बुलढाणा तर्फे त्यांच्या मुक्कामाची आणि जेवणाची व्यवस्था रस्त्याने 3-4 ठिकाणी करण्यात येते आणि पुढच्या वर्षी मला वाटतं 250-300 लोक जातील। खूप लोक इंटरेस्टेड आहे जाण्यासाठी। मी यांना आमच्या बुलढाणा परिवारातर्फे आणि समस्त बुलढाण्याच्या नागरिकांतर्फे शुभेच्छा देतो। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। कर्जतमध्ये भीषण घटना घडलेली आहे। 30 वर्ष जुना बंधारा फुटलाय। डोळ्यांसमोर पाण्याचा रौद्र अवतार पाहायला मिळतोय। जुना बंधारा फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झालेला आहे। मोगराज, रजपे आणि जामरुंग परिसरातील गावाचा संपर्क आता खंडित करण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।